हॅलो माय डिअर व्ह्युअर. ठाणे महानगरपालिका ठाणे राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत पद भरती जाहिरात तुमच्या समोर घेऊन आली आहे. खूप महत्वाची जाहिरात आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची आहे. ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान NUHM ज्याला आपण म्हणतो अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीमध्ये एकत्रित मानधनावर भरणे कामी अर्हताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर हे जे अर्ज आहेत ते कोणत्या पोस्टचे आहेत, त्यानंतर किती दिवसासाठी हे अर्ज भरण्यात येणार आहे, त्यानंतर यासाठी काय काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे, त्यानंतर कोणते कोणते पोस्ट असणार आहे, कोणत्या प्रवर्गा अंतर्गत म्हणजे कोणत्या कॅटेगरी अंतर्गत ते असणार आहे, या सर्वांची माहिती डिटेलमध्ये तुम्हाला मी आता देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला ही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा. तर चला आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहूयात. पहिलं जे पद आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद आहे, मेडिकल ऑफिसर MBBS साठीचं आहे. एकूण रिक्त पदे त्याची 20 असणार आहे. यामध्ये हे कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन 20 पदांचं दिलेलं आहे, हे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन साठी 19 पदे आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 2-2 पदे आहेत. विजासाठी 1 आहे, भजसाठी 1 आहे, ब क ड साठी 1 अशी 3 पदं आहेत ही. त्यानंतर ही बाकीची पदं दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 2 पदे आहेत. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकासाठी 2 पदे आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी या 2 पदांचं दिलेलं आहे, ते पाहून घ्या. त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट QA साठी 1 पद आहे. ही जी पदं आहेत ही पदं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची म्हणजेच ही पदं 11 महिने 29 दिवसाचा याचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. याची जी अप्लाय करण्याची तारीख आहे ती 4/12/2024 पासून ते 17/12/2024 पर्यंत असणार आहे. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ही जी जाहिरात आहे या ठिकाणी यांनी जी लिंक दिलेली आहे या लिंकवर या संकेतस्थळावर तुम्हाला ही जाहिरात डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये वयोमर्यादा जी असणार आहे ती वयोमर्यादा MBBS डॉक्टर साठी जी असणार आहे ती 69 वर्ष असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्ज भरण्याबाबतच्या सूचना त्यांनी इथे दिलेल्या आहेत. या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्मची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे हा लिंक मध्ये हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्याला अपलोड करायचे आहे. या ठिकाणी त्यांनी पदसंख्या आणि त्या पदाला ते काय मानधन देणार आहे ते सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. मेडिकल ऑफिसर साठी पदसंख्या जी आहे ते 20 आहेत आणि त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन MBBS क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड और प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ MMC त्यांच्यासाठी मानधन जे असणार आहे ते 60,000 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन ज्याला आपण म्हणतो. त्याची टोटल 19 पदे आहे. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. 12वी 12th प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन डिप्लोमा झालेला पाहिजे म्हणजे DMLT त्याचं झालेलं पाहिजे. वयोमर्यादा जे असणार आहे ते 18 वर्षे किमान वयोमर्यादा आणि कमाल जी असणार आहे ते 64 इयर्स. 17,000 त्यांचं मासिक मानधन असणार आहे. शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर जे आहे त्याची 2 पदं आहेत. त्यांना 32,000 मासिक मानधन मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद जे आहे प्रोग्राम असिस्टंट QA चं ओपन कॅटेगरी साठीचं 1 पद आहे आणि त्याला 18,000 मानधन असणार आहे. तर बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे डिटेल PDF मी तुम्हाला या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देणार आहे. हे तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचून घ्या. त्यामध्ये ते कोणत्या पद्धतीने सिलेक्शन करणार आहे, मुलाखत कोणत्या पद्धतीने घेणार आहे आणि मार्क्सचं काय डिस्ट्रीब्युशन असणार आहे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक डिक्लेरेशनचा जो फॉर्म असतो
त्या फॉर्मचा त्यांनी इथे नमुना दिलेला आहे, प्रतिज्ञापत्र. हा प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, मॅन्युअली फिलअप करायचा आहे आणि अर्जाबरोबर सादर करायचा आहे. तर फ्रेंड, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ठाणे महानगरपालिकेची आहे आणि ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जर तुम्ही अप्लाय करू शकतात, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर तुम्ही जर हे काम करू शकतात, तर या पदासाठी नक्की अप्लाय करा. हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. फ्रेंड्स, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला चांगली वाटली असेल, आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा.